निवेदक. आपल्या जेत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जेत इथे मिळतील. श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड, आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं, गाई, म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर, शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स, वासरं, कोकरं, पिल्लं यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला. फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ञ मार्गदर्शनही, ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील. व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा. तर लक्षात ठेवा, आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप जेत. पत्ता राजे महाराणा प्रताप चौक, सातारा विजयपूर रोड, जेत. टॅगलाईन शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेट शॉप, निरोगी प्राणी, आनंदी जीवन. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज. युनिट 2 गुन्हे शाखा पुणे शहर स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमधील घरफोडीचा गुन्हा केला उघड. पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड. दिनांक 19/9/2025 रोजी सुयोग टॉवर, गुलटेकडी, पुणे इथं ऑफिसमध्ये 6व्या मजल्यावर चोरी झाल्याबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 244/2025 माननीय न्याय संहिता कलम 305 अ 331(3), 331(4) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल केला असता गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार नमूद गुन्ह्याचा बिबवेवाडी, कोंडवा, मार्केट यार्ड व स्वारगेट पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून स्थानिक नागरिकांकडे चौकशी करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय जाधव यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगानं नमूद गुन्ह्यातील निष्पन्न केलेले आरोपी हे गंगाधाम चौकातील कोंडव्याच्या दिशेनं पल्सर मोटरसायकलवर जात असल्याबाबत बातमी मिळाली असता सदर आरोपितांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे ताब्यात घेऊन त्यांना नाव, पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावं निखिल विजय पवार, वय वर्ष 19, राहणार सरगम चाळ, क्रमांक 07 PJKN स्कूल, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे, अनुराग विजय पवार, वय वर्ष 21, राहणार सदर अशी सांगितले. सदर गुन्ह्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा त्यांच्या साथीदारांच्या सोबतच केल्याचं कबूल केले असता त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरी करून 40,000 रुपये रोख रक्कम व गुन्हा करून पळून जाताना वापरलेली 80,000 रुपये बजाज पल्सर मोटरसायकल हस्तगत केली. दिनांक 3/10/2025 रोजी सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे गौरव संजय पवार, वय वर्ष 20, राहणार गुलटेकडी, स्वारगेट, पुणे याचा शोध घेऊन त्यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस केलेले 8,500 रुपये रोख रक्कम व 50 ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्किट हस्तगत केले. सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे शहर निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 पुणे शहर विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक कवठेकर, पोलीस अंमलदार जाधव, मोकाशी, नेवसे, पवार, टकले, चव्हाण, सरडे, अबनावे, जाधव, कुंभार, थोरात, मिलारे, शिंदे, तांबोळी, वगारिया व महिला पोलीस अंमलदार ताम्हाणे यांच्या पथकानं केली आहे. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज.
जत काँग्रेसच्या वतीनं मंगळवारी आंदोलन, ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीनं भरपाई द्यावी या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं 7 ऑक्टोबर रोजी एकदिवसीय लक्षवेधी उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या अशा: अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीनं सरसकट पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण माफी करावी, ओलीत दुष्काळ जाहीर करावा, पीक विमा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, शेतकऱ्यांच्या कर्जांचं पुनर्गठन व शैक्षणिक महसूल कर सवलती मिळाव्यात यासाठी जत तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करण्यात येणार आहे। येत्या 7 तारखेला मंगळवारी जत तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीनं जत तालुक्यातील जे अतिवृष्टीच्या माध्यमातून जी नुकसान भरपाई झालेली त्यासाठी ती नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जत तहसील कार्यालयात एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही करीत आहोत आणि त्यात प्रमुख मागण्या आमच्या की सरसकट जत तालुक्यातले पंचनामे व्हावेत, त्याचबरोबर हेक्टरी 50,000 अनुदान मिळावं, त्याचबरोबर ज्या फळपिकातले फळपिकं त्यातनं गाळण्यात आलेली आहेत, उदाहरणार्थ डाळिंब, द्राक्ष हे गाळण्यात आलेले आहेत, त्याचाही पंचनामा या ठिकाणी सरसकट करण्यात यावा। त्याचबरोबर ज्या पद्धतीनं या जत तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना तातडीनं कर्जमाफी झाली पाहिजे अशा 6-7 मुद्द्यांवर येत्या मंगळवारी दिनांक 7 रोजी जत तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर एक लाक्षणिक उपोषण करत आहोत। त्या उपोषणासाठी जत तालुक्यातील जे शेतकरी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावेत अशी या निमित्तानं मी सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करतो। धन्यवाद। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।